वाई शहराला दिलेला शब्दमशब्द पूर्ण करणार मंत्री जयकुमार गोरे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जयकुमार गोरे व धैर्यशील कदम साहेब यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन व भव्य सामाजिक उपक्रमाचा संकल्प गुरुवार दिनांक 23 रोजी साठे मंगल कार्यालय वाई येथे मोठ्या दिमाखात पार पडला. नमस्कार, मी संजीव महामुनी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज महाराष्ट्र. गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी साठे मंगल कार्यालय वाई येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि वाईचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य सामाजिक उपक्रमांचा संकल्प करण्यात आला. तसेच माननीय जयकुमार गोरे व धैर्यशील कदम यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले. पदभार स्वीकारल्यापासून आजपर्यंत अनिल सावंत यांनी केलेल्या लोकाभिमुख कार्याचा यावेळी आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी वाईतील हौशी गायक कलावंतांचा गाण्याच्या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाई तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. गायक गायिकांनाही बक्षिसे व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ढोलवादन स्पर्धा हे या कार्यक्रमाचे आकर्षण होते. विधान परिषद आमदार धैर्यशील कदम यांनी वाई शहराच्या विकासासाठी नमामि कृष्णा प्रकल्प राबवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच केले. याप्रसंगी मंत्री जयकुमार गोरे व आमदार धैर्यशील कदम यांच्या हस्ते नगराध्यक्ष अनिल सावंत तसेच जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास भाजप अध्यक्ष दीपक ननावरे, कृषीभूषण शशिकांत पिसाळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ, ॲडव्होकेट दीप्ती पिसाळ, विठ्ठल बनसोडे, चिन्मय कुलकर्णी, उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के, प्रताप यादव, सरिता सावंत, प्रसाद बनकर, विजय ढेकाणे, सचिन सावंत, संग्राम सपकाळ, ज्योती गांधी, नूतन मालुसरे, केतकी पाटणे, डॉक्टर जागृती पोरे, दीपाली सावंत, अर्पणा जमदाडे, पद्मा पाडळे, जितेंद्र पिसाळ, डॉक्टर मकरंद पोरे, प्रवीण जाधव, संतोष जमदाडे, स्वप्नील भिलारे, श्रीकांत सावंत, विजय पाटणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक येवले यांनी केले. निलेश मोरे यांनी आभार मानले. उपस्थित समोर सर्व वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेले स्पर्धक, गुणवंत विद्यार्थी, या ठिकाणी आमचं वाईचं शहराचं आरोग्य निरोगी ठेवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे ते आमचे सर्व कर्मचारी, समोर पत्रकार बंधू, उपस्थित सर्व लहान थोर माझे मित्र बंधू भगिनी. खरं तर हा कार्यक्रम घेण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या वाई शहरामध्ये आपण बघितलंय मागच्या काळामध्ये निवडणूक होऊन गेली. निवडणुकीनंतर 5-6 महिने झाले, परंतु आपल्या वाई शहराला आणि नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये किंबहुना भारतीय जनता पार्टीच्या वाढ करण्यामध्ये, इथलं पक्षाला पाठबळ देण्यामध्ये आदरणीय भाऊंचा जो वाटा आहे त्याच्यामध्ये खूप सिंहाचा वाटा आहे. त्यांचा दादांचा खूप सिंहाचा वाटा आहे. दादा माजी जिल्हाध्यक्ष होते, त्या काळात सुद्धा त्यांचं अतिशय जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी मोलाचं काम आहे. त्याच्याच माध्यमातून त्यांना नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य म्हणून त्या ठिकाणी ते निवडून आले. या सगळ्याचं औचित्य साधून एकच विषय डोक्यात होता की बाबा आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपण बघितलंय नगरपालिका इलेक्शन, त्या इलेक्शन मध्ये समोरच्या काही मोठ्या शक्ती होत्या आणि त्या शक्तीच्या विरुद्ध सामान्य नागरिकांनी, वाईकरांनी, माता भगिनींनी आम्हाला भारतीय जनता पार्टीला जे घवघवीत यश निर्माण करून दिलं, त्या यशातून किंवा त्यांनी दिलेल्या आधारातून आपण कुठेतरी त्यांचं ऋण मानलं पाहिजे आणि त्या ऋणातून आपण तो उतराई होणार नाही, परंतु त्यांचा सन्मान करणं खरं तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि त्यातल्या त्यात जास्तीची जबाबदारी आमच्या सोनगिरवाडीकरांची आहे. त्यांनी मला सांगितले की बाबा आपल्या गावाला आज वाई शहरातनं लोकनियुक्त नगराध्यक्ष करण्यामध्ये भाऊंचा, या मंडळींचा अतिशय सिंहाचा वाटा आहे.
आणि आपण त्यांचा नागरी सत्कार त्यांचा सन्मान गावच्या वतीनं केला पाहिजे. बरेच दिवस नियोजन होत होतं परंतु भाऊंची वेळ मिळत नव्हती. 24 तारखेला वाटपी निमंत्रण द्यायला गेलो भाऊंना, तेव्हा भाऊ म्हणते कार्यक्रमात आता काय सांगू नका, आता वारीची गडबड आहे. आणि वारीची गडबड आहे, मी पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचा आणि मला येणं शक्य नाही व्हायचं. पण मी म्हटलं भाऊ माझा वाढदिवस आहे. पण म्हणले वाढदिवस आहे आणि असे कार्यक्रम आहेत. म्हणले ठीक आहे, मी थोडा तरी वेळ काढून या ठिकाणी येईन. एवढ्या व्यस्त शेड्यूल मधून भाऊ आपण या ठिकाणी आलात. आम्ही सगळ्या सहकारी बांधवांनी ज्ञात अज्ञात अनेक लोकांनी अनिल भाऊंना सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातून आपण बघतो अनिल भाऊ आज नगराध्यक्ष म्हणून आपण काम करताय. मगाशी बोलताना त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला. खास करून निवडणुकीच्या अगोदर 15-20 दिवसच त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा माझी ओळख दीप्तीताईंनी त्यांची करून दिली. मुंबईमध्ये आमची भेट झाली आणि पहिल्या भेटीमध्येच मी त्यांना सांगितलं की आम्ही नक्की विचार करू, थोडासा मला अवधी द्या. आणि माझी नेहमीची पद्धत आहे परिस्थिती समजून घ्यायची, लोकांची मानसिकता समजून घ्यायची. आणि जेव्हा वाईकरांची मानसिकता तपासली तेव्हा अनिल भाऊंना नगराध्यक्ष करण्यासाठी वाईकर उत्सुक आहेत हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही निर्णय घेतला आणि अनिल भाऊला सोबत घेतलं. आणि अनिल भाऊला सोबत करून निवडणुकीची उमेदवारी मिळाली. आणि आमच्या तमाम वाई शहरातल्या सगळ्या आमच्या सहकारी बांधवांनी, खास करून मदनदादा असतील, आमचे शशीभाऊ असतील, शशीदादा असतील आणि या शहरातले सगळेच आमचे नेते मंडळी असतील, खास करून भारतीय जनता पक्षाचा सामान्यातला सामान्य आमचा कार्यकर्ता असेल, जुने जाणते आमचे सहकारी असतील, या सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आणि एकजुटीने ही निवडणूक ताब्यात घेतली आणि सामान्य माणसांच्या पर्यंत एक भूमिका पोहोचवण्याचं काम केलं. आणि मला वाईकरांना मनापासून धन्यवाद द्यायचे. त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. अख्ख्या वाईकरांनी, खास करून आमच्या माता भगिनींनी आणि बांधवांनी अनिल भाऊंना आशीर्वाद दिले, आमच्या पॅनलला आशीर्वाद दिले आणि त्या आशीर्वादाची परिणिती अशी झाली की वाई शहरामध्ये परिवर्तन झालं. मला आठवतं वाई शहराच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मला माझं 2-3 वेळा येणं झालं. त्याच्या अगोदरही वाई शहराचं माझं खूप जवळचं नातं आहे. या शहरातले अनेक लोक माझ्यावर प्रेम करतात, माहिती नाही का करतात, परंतु माझ्यावर प्रेम करणारा खूप मोठा वर्ग या वाई शहरामध्ये आहे. आणि त्या सगळ्या लोकांनी माझ्याकडूनही काही अपेक्षा ठेवल्या होत्या आणि मीही काही शब्द या वाई शहराला दिलेले आहेत. पत्रकार बांधव आमचे बसलेले आहेत, त्यांना प्रश्न पडलेला आहे की वाई शहराला दिलेला शब्द भाऊ कधी पूर्ण करणार आहे, हा प्रश्न पडलेला आहे. पण काळजी करू नका, जो शब्द वाई शहराला दिलेला आहे तो शब्द पूर्ण केल्याशिवाय पुढच्या निवडणुकीला मत मागायला येणार नाही. त्यामुळं जो शब्द आम्ही दिला आहे त्या प्रत्येक शब्दाची पूर्ती होईल. अनिल भाऊ आता ताकदीने काम करतात. सगळ्या सहकार्यांना सोबत घेऊन या शहराचा विकासाचा गाडा पुढे नेण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. शहरातले अनेक विषय आहेत, मला सगळे तोंडपाठ आहेत, कुणी सांगायची आवश्यकता नाही. काय राहिलं, आम्ही काय शब्द दिलाय हेही सांगण्याची आवश्यकता नाही. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंनी शब्द दिलेला आहे. वाई शहरासह या सातारा जिल्ह्यातल्या निवडणुकीमध्ये जो शब्द आम्ही दिलेला आहे त्या आश्वासनाची पूर्ती करण्यासंदर्भात लवकरच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मंत्रालयामध्ये आम्ही एक बैठक मुख्यमंत्री महोदयांसोबत घेऊ आणि आपल्या सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेऊ. काळजी करायचं काम नाही. शहराचा भुयारी गटाचा प्रश्न असेल, नमामि कृष्णा माईचा विषय असेल, या शहरातल्या भाजी मंडईचा विषय असेल, या शहरातल्या क्रीडांगणाचा विषय असेल, या शहराच्या हद्दवाढीचा विषय असेल, या शहरातल्या डीपी प्लॅनचा प्रश्न असेल, असे अनेक विषय आहेत की जे या शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय आहेत. त्यासोबत आमच्या युवकांचा विषय असेल, या सगळ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका आम्ही भविष्यात घेणार आहोत.
याच्याबद्दल आपण निश्चिंत राहा. शेवटी ज्या जनतेने आपल्याला आशीर्वाद दिले, ज्या जनतेने आपल्याला पाठबळ दिलं, आपला विश्वास टाकला, त्या विश्वासाला पात्र राहून काम केलं तरच लोक पुन्हा आपल्याला आशीर्वाद देतात. अन्यथा अनेक लोक या ठिकाणी मोठी मोठी लोक काम करतात, पण त्या लोकांच्यावर विश्वास न ठेवता आणि भाऊ आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर लोकांनी विश्वास ठेवलेला आहे, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि ती जाणीव ठेवून आपण सगळे मिळून काम करूया. अशा पद्धतीची भूमिका आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी मांडत असताना, या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण अनेक उपक्रम केले. वास्तविक पाहता बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे आषाढीची वारी चालू आहे. वारीच्या नियोजनाची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं